पोलीस अधीक्षक पाटील ही दृश्य आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले। खरं तर फोनवरून धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न हा मनोज जरांगे पाटील यांनी केला। त्यावेळी पोलीस अधीक्षक नवनीत कौवत हे स्वतः मनोज जरांगे यांच्यासोबत होते। स्वतः पोलीस अधीक्षक नवनीत कौवत हे आता मस्साजोगमध्ये पोहोचलेले आहेत। मस्साजोगच्या आंदोलनाची दखल ही स्वतः बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी घेतलेली आहे। नवनिर्वाचित अधीक्षक आहेत आणि ते सध्या मस्साजोगमध्ये पोहोचलेले आहेत। लाईव्ह दृश्य आपण पाहतोय, थेट प्रक्षेपण, एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य। एकीकडे टाकीवर धनंजय देशमुख हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत, टाकीवर ते बसून आहेत। दुसरीकडे त्याच टाकीखाली बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत हे पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत मनोज जरांगे पाटील सुद्धा आहेत। मनोज जरांगे पाटील हे आधीच या ठिकाणी पोहोचलेले होते, आता स्वतः पोलीस अधीक्षक मस्साजोगमध्ये पोहोचलेले आहेत। धनंजय देशमुख यांची समजूत काढण्याचा, त्यांची मनधरणी करण्याचा, त्यांचं आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न करण्यासाठी म्हणून स्वतः पोलीस अधीक्षक नवनीत कौवत हे आता मस्साजोगमध्ये पोहोचलेले आहेत। मनोज जरांगे पाटील हे सुद्धा त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत। धनंजय देशमुख यांची समजूत काढण्याचा प्रयत्न आता सर्वांकडूनच केला जातोय। दुसरीकडे अख्खं गाव, संपूर्ण मस्साजोग गाव, सर्व जाती धर्माचे लोक, अगदी मुस्लिम महिला सुद्धा याच पाण्याच्या टाकीखाली पोहोचलेले आहेत। सर्वजण आंदोलन करतायत, आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका आंदोलक घेत आहेत। धनंजय देशमुख यांच्यासोबत असलेल्या आंदोलकांनी थेट इशारा दिलाय, पोलीस वर आले तर आम्ही खाली उड्या मारू असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे। ही लाईव्ह दृश्य आहेत, एक्सक्लुझिव्ह दृश्य मस्साजोग गावातून आपण पाहतोय, ज्या ठिकाणी पाण्याच्या टाकीवर धनंजय देशमुख आहेत त्याच पाण्याच्या टाकीच्या खाली सध्या मनोज जरांगे पाटील आहेत। सोबतच बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। धनंजय देशमुख यांची मनधरणी करण्यासाठी, त्यांना समजावण्यासाठी म्हणून आता मनोज जरांगे पाटील, संपूर्ण मस्साजोग गाव आणि बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत हे या पाण्याच्या टाकीच्या खाली पोहोचलेले आहेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य, लाईव्ह दृश्य, थेट प्रक्षेपण आपण पाहतोय। नवनीत कौवत आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना काही सूचना देत आहेत, वर जाता येईल का, वर जायचं असेल तर कशा प्रकारे जाता येईल असं त्यांच्या एकंदरीत त्यांचं म्हणणं हे याच संदर्भातलं असल्याचं त्यांच्या हावभावावरून, त्यांच्या इशाऱ्यांवरून लक्षात येत आहे। मनोज जरांगे पाटील आणि नवनीत कौवत बीडचे पोलीस अधीक्षक हे दोघंही धनंजय देशमुख यांना समजावण्याचा प्रयत्न करतायत। आताच्या घडीला नवनीत कौवत हे मनोज जरांगे पाटील यांच्याशी काही बातचीत करतायत। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्याकडून सुद्धा धनंजय देशमुख यांना समजावण्याचा प्रयत्न केला जाईल। मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा समजावण्याचा प्रयत्न केलाय। क्या म्हणतो बैठ गेम वर सीडी आला ती सीडी आला ती किती आऊ संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आंदोलन उभं राहिलं। या आंदोलनानंतर नवनीत कौवत यांची पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली, त्यांना बीडमध्ये आणलं गेलं आणि त्यानंतर हेच नवनीत कौवत आता धनंजय देशमुख यांचं आंदोलन थांबवण्यासाठी स्वतः मस्साजोगमध्ये पोहोचलेले आहेत। बीडचे पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कौवत, त्यांच्यासोबत पोलिसांचा सुद्धा मोठा फौजफाट आहे। मोठ्या प्रमाणात गावकरी इथं आहेत, मस्साजोगचे ग्रामस्थ इथं आहेत। मनोज जरांगे पाटील त्यांच्यासोबत आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आणखी काही मराठा आंदोलक सुद्धा आताच्या घडीला मस्साजोगमध्ये आहेत। ही दृश्य आपण पाहतोय, पाण्याच्या दोन टाक्या शेजारी आहेत। एका टाकीवर स्वतः धनंजय देशमुख आहेत तर दुसऱ्या टाकीवर ग्रामस्थ पोहोचलेले आहेत। धनंजय देशमुख हे आत्ताच्या घडीला पाण्याच्या टाकीवर उठून बसलेले पाहायला मिळत आहेत। अगदी काही वेळापूर्वी ते याच पाण्याच्या